नमस्कार, माझं नाव निशा नितीन साळोके. बिनधास्त बोला या आजच्या कार्यक्रमामध्ये मी माझ्याविषयी सांगणार आहे. आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तसं बघायला गेलं तर माझ्या घरी मला मुलगी म्हणून कुणी वाढवलं नाही. पटणार नाही तुम्हाला की ज्यावेळी इतर मुली टीनएजमध्ये असताना महाद्वार रोडला जाऊन सलमान आणि आमिर खानचे पुस्तकं किंवा काय म्हणतो आपण पोस्टर गोळा करायचे, त्या दरम्यान मी मात्र आमच्या शाळेमध्ये मुलींनी खाल्लेल्या चिंचांचे चिंचुके गोळा करायला जायची. आणि हे मुलांचे खेळ खेळणं हेच माझी जडणघडण आणि हेच माझं आयुष्य होतं. खरं तर बाई ही जन्माला घातली जाते, बाई म्हणून कोणी जन्माला येत नाही. अगदी 8-9 महिन्याच्या बाळाला सुद्धा नाक वर करू देत नाहीत, कारण ते नकट होईल असं वाटतंय. किंवा बाळाला आंघोळ घालताना सुद्धा मुलगी असेल तर तिचं नाक जास्त छान यावं यासाठी ती दाही प्रयत्न करत असते. खरंच बाई ही जन्माला घातली जाते. असं बसू नको, असं बोलू नको, असं हसू नको, इथे खेळू नको, हा ड्रेस घालू नको, किती साऱ्या सूचना आणि किती सारे प्रश्न त्या मुलीसमोर असतात. एवढं करून नवीन नवीन माहिती द्यायचीच नाही त्या स्त्रीला, नवीन नवीन काही सांगायचंच नाही. आणि परत पुढे जाऊन हे सगळे जेंट्स लोक, ही सगळी मुलं त्या मुलींना किंवा त्या बायकांना वेड्यात काढत असतात की तुला एवढं नॉलेज नाही. पापा की परी किंवा वुमेन असं म्हणून ज्यांना चिडवलं जातंय त्यांना तुम्ही शिकवता कुठे? तर माझा जो प्रवास होता तो असा होता की मुलांच्यात बिनधास्त खेळ खेळायचे, दिवसभर हुंदडायचं, अभ्यास हा प्रकार आवडायचा नाही. आणि नंतर जेव्हा कधी असं मला स्वतःला समजू लागलं की आपण काहीतरी आहोत आणि हे समजण्याची क्रिया, ह्याच्यामध्ये माझी आई ही महत्त्वाची होतीच, पण पटणार नाही की याच्या पाठीमागं माझा नवराही होता. त्यांना देखील कळालं की हिच्यामध्ये अभ्यासाचे गुण आहेत, नेतृत्वाचे गुण आहेत. त्यांनी एक बाई म्हणून मला घडवण्याची प्रक्रिया सुरू केली की हे असं करायचं नसतं, हे असं वागायचं नसतं, हे असं जास्त छान वाटलं असतं. आणि मग त्या प्रोसेसने मी पुढे पुढे शिकत अनेक गोष्टी करत पुढे जाऊ लागले. सासरच्या लोकांचाही त्या ठिकाणी तेवढाच हात होता. ढोल पथकाची एका ठिकाणी मी बातमी वाचली होती आणि सहज घरच्यांना विचारलं की मी ह्या ढोल पथकात एकच फक्त शो करते आणि मी जाऊ का? पटणार नाही, घरच्यांनी एका शोची मला परमिशन दिली आणि ते वादन, तो अनुभव तो इतका समृद्ध करणारा अनुभव होता की असं ढोल वादन करत असताना संपूर्ण विश्व मी विसरून जात होते. आणि तो माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा असा तो काळ होता असं मला वाटतंय. जे जे बायकांना आवडत असतं ते करण्याची संधी तिला सगळ्यांनी द्यावी असं मला वाटतं. होतं काय की थोडंसं बायकांनाही आपल्या मनातल्या गोष्टी कशा पद्धतीनं सांगाव्या हे कळत नाही. कुठे विरोध करावा, कुठे माघार घ्यावी, कुठे आपण तो चान्स सोडला नाही पाहिजे, याच्याकरता मार्गदर्शन होणं फार गरजेचं आहे. आजकाल काय व्हायला लागले की अतोनात लाड मुलींचे ह्या सुद्धा गोष्टी घडत आहेत की एकुलतं अपत्य, त्यामुळे त्या मुलीला देखील अगदी मुलासारखं संपूर्ण स्वातंत्र्य. आणि त्यामुळे कुठेतरी परत ते स्त्री पुरुष समानता आपण जी म्हणत आहोत त्यामध्ये कुठेतरी विस्कळीतपणा आला असं मला स्वतःला असं वाटतं की एक तर बाई आणि पुरुष हे जेंडरनीच नुसते वेगळे नाही आहेत, त्या दोघांच्या धारणा, त्यांच्या आवडीनिवडी याच्यात सुद्धा फरक आहे. लहान बाळाला भावली आणि बॉल ह्या 2 गोष्टी समोर ठेवल्या तर लहान मुली 100% भावलीलाच उचलतील आणि मुलं ही त्या बॉललाच उचलतील. सगळं खोलून बघणं, त्याच्यात काय आहे हे शोधणं, तो जो विचार असतो मनात की काहीतरी शोधणं, हा मुलांचा विचार असतो. तर सावरणं, सांभाळणं, छान ठेवणं, काळजी घेणं हा स्वभाव मुलींचा असतो. आणि आपण त्या निसर्गाच्या विरुद्ध जाऊन कुठेतरी विरुद्ध चाललोय असं मला वाटतंय. असं मी म्हणत नाहीये की
मुलींना संधी देऊ नका किंवा पूर्वीचा काळ चांगला होता असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. पण आजकाल जे चित्र दिसतंय की अजूनही 27-28 वर्ष झाली तरी लग्न नाहीयेत. प्रचंड वाढत चाललेल्या अपेक्षा आहेत. अपेक्षा असणं चूक नाहीये, अपेक्षा असल्या पाहिजेत, पण याच्यामुळे अनेक गोष्टी, अनेक समस्या सुद्धा निर्माण होत आहेत. आजकाल खूप सारे टीव्हीचे कार्यक्रम आहेत, खूप सारे रील्स येत असतात की तू जगलं पाहिजेस, स्वतःसाठी वेळ दिला पाहिजेस. अशा पद्धतीचे रील्स इतके धडाधड येत आहेत आणि महिलांचं महिलांचं विचार करण्याचे पद्धती ह्याच्यामध्ये बदल घडवून आणत आहेत. पण शेवटी आपलं घर, आपल्या आवडीनिवडी, आपल्या समस्या आणि आपल्याला जे हवंय ते प्रत्येकाचं वेगळं आहे. कुणी म्हणतंय म्हणून स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी आपण बाकीच्या गोष्टी बाहेर ठेवून किंवा आपण आपल्या उद्दिष्टापासून दूर जाणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण ह्या गोष्टी आजकाल की तू स्वतःसाठी जग ही जी गोष्ट सतत आपल्या डोक्यावर आपली लादली जात आहे. असं म्हटलं जाते की जसं कोका कोला कंपनीनं सांगितलं होतं की मला लोकांनी पाणी नाही कोकच पिला पाहिजे, तसं नेटफ्लिक्सवाले म्हणतात की मला लोकांनी जागतं राहिलं पाहिजे. तसं आजकाल लोक दुःखी आहेत आणि आम्ही तुमच्यासाठी आहोत अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी, अनेक सेवा दिल्या जात आहेत आणि कुठंतरी तिथं आपण अडकून पडत आहोत. जो तो स्वतःचं विश्व जगण्याच्या नादी जर लागला तर ही समाज रचना जी आहे ती विस्कळीत येण्याची शक्यता आहे. तेव्हा आपली भारतीय संस्कृती अत्यंत चांगली आहे. ह्याच्यातले सगळे रीती रिवाज, सण वार, व्रत, वैकल्य ही सगळी शास्त्रावर आणि माणसं एकत्र येण्यावर ह्याच्यावर आधारित आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण जगलं पाहिजे, त्या पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. कोणीतरी त्याग केल्याशिवाय कुटुंब संस्था ही एकत्र टिकत नाही. आणि असं म्हटलं जातं की तो त्याग प्रत्येक स्त्रीनंच का करावा असं विचार मांडले जातात. कारण ती खूप सक्षम आहे, ती शोषित आहे, ती काटक आहे, तिच्यात ती क्षमता आहे. आता इकडे स्त्रीनं थोडं माघार घेतली पाहिजे तर ते कुटुंब टिकणार आहे. दुसरीकडे स्त्रीमध्ये अनेक गोष्टी वेगवेगळ्या घडत असतात, पुरुषांनी समजून घेतल्या पाहिजे. असं म्हणतात की स्त्रीचा स्वभाव ब्रह्मदेवालाही कळत नाही. कसा कळणार? दर महिन्याला येणाऱ्या मासिक धर्मामुळे जे तिचे हार्मोन्स चेंज होतात, ते हार्मोन्समुळे नेमकं घडतं तर त्या मासिक धर्माच्या आधी 4 दिवस ना धड झोप लागते, ना धड जेवण जातं, पायात येणारे गोळे, कंबर दुखणं, पोट दुखणं, मग ती चिडचिड, ती रखरख आणि त्याच्यानंतर येणारे पण या सगळ्या गोष्टीमुळे स्त्रियांचा स्वभाव कधीच एकसारखा राहत नाही. मग तो ब्रह्मदेवाला तरी कसा करणार? स्वतः स्त्रीला सुद्धा ह्या गोष्टी स्वतःच्या कंट्रोलमध्ये, नियंत्रणात ठेवता येत नाही. याच गोष्टी सासू आणि सुनीच्या बाबतीत घडत असतात. असं म्हणतात की 2 बायकांचं कधी पटत नाही. पण मला सांगा, कुठला पुरुष आपल्या मुलाचं लग्न झाल्यानंतर सगळं काही मुलाला सुपूर्द करतो? नाही ना. पण स्त्री मात्र तिचं साम्राज्य कुठं असतं? तिचं साम्राज्य तिचं घर असतं, तिचं स्वयंपाकघर असतं. ते सगळं सुपूर्द करते ते आपल्या सुनेला. अगदी आपली सून एखाद्या ठिकाणी निघाली असेल तर सासू स्वतःचे दागिने काढून देते घालायला, अगं ही घालून जा. एवढ्या सगळ्या गोष्टी स्त्री देऊ करत असते आणि तेही बिनधास्त देण्याचा तिचा जो प्रकार आहे हा पुरुषांच्यात बघायला मिळत नाही. आणि आपण मात्र काय करत असतो? स्त्री आणि पुरुष यांची या ठिकाणी तुलना करत असतो की 2 स्त्रियांचं कुठेच पटत नाही. तर ते तसं नसतं. गंमत बघा, ज्या बाईचा मासिक धर्म निघालेला असतो म्हणजे तिची पाळी जाण्याचा काळ असतो, त्या काळामध्ये तिची जी चलबिचल झालेली असते, नेमक्या त्याच काळामध्ये नवीन सून घरात येत असते. आता या सुनेला मात्र या सगळ्या लोकांचं मन जिंकायचं असतं. कुठेतरी सासूच्या वयात गेलेली स्त्री असते, ती काय करत असते की आपल्या सगळ्या घराला वळण लावण्याचा प्रयत्न करत असते. त्यासाठी ती कठोर होत असते.
पण सून असते, तिला आपली ओळख तयार करायची असते, त्यामुळे ती सगळ्यांच्या मागण्या मान्य करत असते. ह्या ठिकाणी जे घरातले पुरुष असतात ते मात्र बरोबर दोघींची त्या ठिकाणी तुलना करत असतात की ही कठोर आहे आणि ही सगळं आपल्याला देऊ करते. आलं का बघा लक्षात की या ठिकाणी तुलना करण्यात काहीच अर्थ नाही. दोघीही दोघींच्या जागी अगदी योग्य आहेत. असे अनेक पदर आहेत स्त्रीचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं म्हणतात की मुलगा जन्माला आल्यानंतर स्त्रिया खुश होतात, पण मुलगी जन्माला आल्यानंतर स्त्री नाराज होते. असं अजिबातच नाही. बाळ होण्याचा प्रवास हा 1 दिवसाचा नसतो, 9 महिन्याचा एवढा मोठा काळ. आणि या काळात कितीतरी निर्बंध असतात स्त्रीवर. बाहेरचं खायचं नाही, नीट बसायचं, हळू चालायचं, स्वतःला आजारी पडू द्यायचं नाही, किती पद्धती पाळत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती त्या बाळाशी संवाद साधत असते. जेव्हा 9 महिन्याच्या कालावधीमध्ये तिला माहिती नसतं की तो आहे की ती आहे, पण ज्या दिवशी बाळाचा जन्म होतो आणि ते बाळ हातात दिलं जातंय तेव्हा त्या बाईला असं वाटते की अरे मुलगी जन्माला आली. आता ह्या एवढ्याशा जीवाला लहानाचं मोठं करायचं आणि दुसऱ्याला सुपूर्द करून टाकायचं, ही जी तगमग आहे, ही जी रुखरुख आहे, हा जो त्रास आहे, हा त्रास त्या ठिकाणी असतो. मुलगा झाल्यानंतरचा आनंद का असतो माहिती आहे? कारण ते बाळ आपल्याजवळ कायमचं राहणार असतं. ते जे काही त्याच्या आयुष्यात घडेल, भले ते चांगलं असू दे वाईट असू दे, ते सावरण्यासाठी मी आहे हा एक आत्मविश्वास स्त्रीजवळ असतो. त्यामुळे असं अजिबात नाही की मुलगी जन्माला आल्यानंतर बाई नाराज होते. तर नाराज नक्कीच होते, पण मुलगी जन्माला आली म्हणून नव्हे, तर आता ही आपल्यापासून हे बाळ दूर जाणार याकरता ती नाराज असते. तर खूप आहे असं बोलण्यासाठी, बिनधास्त बोलण्यासाठी तर खूपच आहे. माझा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये माझ्या घरातल्या सगळ्या ज्या महिला आहेत त्या महिलांना एकत्र करून आम्ही आमच्या ज्या काही तक्रारी असतील, समस्या असतील, आमच्या एकमेकांच्या बाबतीत ज्या अडी असतील त्या आम्ही समोर बसून स्वतःच निवारण करतो. आणि याच्यामुळं आम्हाला बिनधास्त राहायला मिळतं. म्हणजे एका स्त्रीचा प्रॉब्लेम हा असतो की तिला जिच्याशी प्रॉब्लेम असतो डायरेक्ट तिला न बोलता ती इतर सगळ्यांना सांगत असते आणि याच्यातूनच अनेक परत प्रॉब्लेम तयार होत असतात. पण आम्ही आमच्या घरी असे नियम केलेले आहेत की ती भाऊजे असू दे, नणंद असू दे, किंवा ती जाऊ असू दे, किंवा ती सासू असू दे, आम्ही आमच्या समस्या, आमचे प्रॉब्लेम हे समोरासमोर बसून दूर करतो. आणि त्यामुळे कुठेतरी आमच्यामध्ये वाद होत नाहीत असं मी अजिबात म्हणणार नाही. वाद हे नक्की होतात, पण त्याच्यानंतर संवादही होतात. त्यामुळे त्या वादाचं रूपांतर पुढे जाऊन अबोल्यात कधीच होत नाही. महिलांनी अबोला राखला नाही पाहिजे, आपल्या मनातलं बोललं पाहिजे. संधी नक्की सगळ्यांना मिळत असते, थोडी वाट बघितली पाहिजे, मुलांना चांगलं घडवलं पाहिजे. पुन्हा असा प्रश्न होतो की मुलांना घडवण्याचं काम फक्त बायकांनीच करायचं का? आता जे बाळ जिच्या पोटी जन्माला येतं, जिच्या जवळ 9 महिने असतं, ज्याच्या सगळ्या खोडी सवयी ह्या स्वतः त्या स्त्रीला माहिती असतात, तिचा वाटा हा नक्कीच जास्त असायला हवा. वडिलांनी करायचं नाही असं मी म्हणत नाहीये, पण बाळाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आई जवळ असणं हे फार गरजेचं आहे. किंवा बाळाच्या विषयीच्या गप्पा आई आणि बाबा ह्या दोघांनी मिळून ह्या गोष्टी जर तुम्ही जास्त चांगल्या घडवलात, पुढे जाऊन कुठेतरी पोषक सकस असा चांगला समाज तयार होईल. ह्याच्यात आपला वाटा, महिलांचा वाटा हा खूप जास्त आहे. आजकाल अनेक व्हॉट्सअप ग्रुप किंवा फेसबुक, इन्स्टा या ठिकाणी सुद्धा बरेच ग्रुप आहेत. काही ग्रुपची मी देखील शिकार झालेली आहे की बोलण्यातून आणि ज्याच्यात जेव्हा आपण बोलतो त्यातून दुसरीकडे आपल्या स्वतःची मते घेऊन कान भरणं असा प्रकार होतो. आणि मग त्या परत छान चाललेल्या ग्रुपची पूर्णतः वाट लागून जाते. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी हा अनुभव घेतला असेल. तर बायका जेव्हा कोणी आपल्या ग्रुप तयार होतो तेव्हा पड्डीशी इन्व्हॉल्व होतात, लगेचच सगळे इव्हेंट चालू करतात, खूप जास्त शेअरिंग करतात आणि मग परत त्या स्वतः गोत्यात येतात. तर थोडं थांबा,
लगेच शेअरिंग करू नका, लगेच पटापटापट जवळ जाऊ नका. खूप लॉंग टर्मचं नातं जर ठेवायचं असेल तर थोडंसं थांबणं गरजेचं आहे. अगदी एखाद्याला जीवस्य कंठस्थ नका करू. आपली फॅमिली, आपल्या घरचे लोक हे जास्त महत्त्वाचे असतात. पहिल्यांदा घरच्यांना वेळ देणं गरजेचं आहे. असं मी म्हणतच नाहीये की आपण व्हॉट्सअपला ग्रुप केले की सतत तिकडेच असतो, असं मी अजिबात म्हणत नाही. कारण माझ्या वयाच्या महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी एक स्टॉप आहे हा व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा हा त्यांच्यासाठी स्टॉप आहे. त्यांच्यासाठी घर नाही आहे, त्या थोड्या वेळासाठी तिथे असतात. तर महिलांचा हा एक प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट, कुठल्याही महिलेला कुठलाही शारीरिक त्रास असेल तर ती महिला दुसऱ्यांना छान सल्ले देते, पण स्वतः मात्र ते कुठलेच सल्ले ती पाळत नाही. साधा खोकला असेल तर आपण फोन एखाद्या मैत्रिणीला केला तर ती मैत्रीण सांगते की अगं तू गरम पाणी पित जा. आपण तिला विचारून बघायचं तू पितेस का गरम पाणी, तर नाही, आपण कंटाळा करतो. म्हणजेच काय, महिला स्वतःच्या आरोग्याकडे अजिबातच बघत नाहीत. आपल्या आरोग्याकडे बघणं हे फार गरजेचं आहे. अजून बिनधास्त बोलण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत. महिलांच्यात काही नाहीये असं नाहीये. एकटी महिला एका पुरुषाचं आणि एका बाईचं काम करू शकते. म्हणजे ती पैसे कमावू शकते, ती घर चालवू शकते, ती मुलाचं संगोपन करू शकते आणि स्वतःसाठी पण वेळ काढू शकते. पण कधी कधी असं वाटतं की आपण सुपर वुमन बनण्याच्या या शर्यतीमध्ये सामील झालोय की काय. सगळंच मला आलं पाहिजे, सगळ्याच गोष्टी मी केल्या पाहिजे. हे कुठून तरी नवीन फॅड आपल्या आयुष्यात आलेलं आहे आणि त्यात कुठेतरी त्या मकडीच्या जाळ्यात कसं ते मकडी जाळं विणते तसं कुठंतरी आपणच फसतोय की काय असं वाटायला लागले. म्हणजे एक जर हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा तर तो इव्हेंट व्हायला लागलाय आजकाल. किती ती सजावट, किती ते खायचे पदार्थ आणि पुढे जाऊन फोटो, रील्स आणि सेल्फी. करू नये असं तर मी अजिबात म्हणत नाही. तुम्ही एखाद्या वर्षी करा, नक्की करा. दरवर्षी या गोष्टी करून स्वतःचे हाल करून घेऊ नकात. हे एकदा करण्यात सगळे इव्हेंट खूप मजा येते, पण तुम्ही सतत दुसऱ्याला आपण आनंदी आहोत, खुश आहोत हे दाखवण्याच्या नादात कुठेतरी बाजूला जाताय किंवा स्वतःची हेळसांड करून घेताय का हे सुद्धा तपासून बघितलं पाहिजे. अजून असं सांगता येईल की थोडं संभाषण केलं पाहिजे, थोडं लिहून काढलं पाहिजे. थोडं पूर्वीच्या बायका कशा निवांत होत्या, अगदी किती छान होतं त्यांच्या काळचं जीवन. म्हणजे खूप सारी मुलं असायची आणि एक मूल मोठं झालं की आई म्हणणारं छोटं कोणीतरी घरात असायचं. आजकाल एकच अपत्य आणि आपलं भावविश्व त्याच्यातच गुरफटलेलं आणि ते मूल मात्र त्याच्या भावविश्वामध्ये गुरफटलेलं. कुठेतरी ओढाताण होती आणि हे कुठंतरी थांबवलं पाहिजे असं वाटतंय. ही जी नवदुर्गा आहे ना, ह्या नवदुर्गेची सगळी रूपं आपल्याला घ्यायचेत की काय एकाच जन्मात, असं काहीतरी आजकाल व्हायला लागलंय असं मला वाटतंय. तर मला असं आजच्या 8 मार्च या महिला दिनानिमित्त असं सांगावं असं वाटते की तुम्ही सगळं सांभाळूनच सगळ्या गोष्टी करताय हे मान्य, पण थोडं थांबलं सुद्धा पाहिजे. एक स्टॉप घेतला पाहिजे स्वतःसाठी. इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बिनधास्त बोलाचे खूप खूप आभार.